खरीपाच्या तोंडावर मोठा झटका, शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। नमस्कार, मी पवन हनुमंते आणि आपण पाहत आहे न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण इथे मिळतात ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात अगोदर। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे आजपासून तब्बल 27 कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे। खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्रेते संघटना माफदा आक्रमक झाली असून विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। खत कंपन्यांकडून विक्रेत्यांवर लिकिंगची सक्ती केली जाते, म्हणजे मुख्य खत घेताना नको असलेली इतर उत्पादनेही घ्यावी लागत आहेत। यामुळे विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि शेवटी याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसतोय। या बंदमुळे खरीपाच्या हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि कीटकनाशके मिळण्यात अडचणी येणार आहेत। आधीच वाढत्या खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट उभे टाकले आहे। यामध्ये महत्त्वाच्या मागण्या आहेत: खत कंपन्यांकडून होणारी लिकिंग सक्ती तात्काळ बंद करावी, बाहेरील राज्यातून येणाऱ्या अप्रमाणित बियाणांवर बंदी घालावी, निकृष्ट माल आढळल्यास विक्रेत्यांना आरोपी न करता साक्षीदार मानावे, विक्रेत्यांना चोरासारखी वागणूक देणे थांबवावे। या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा अशी मागणी आता जोर धरत आहे। अन्यथा शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही मोठा फटका बसणार आहे। अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चौधरी, हे बंद कशामुळे आहे ते शासनाच्या दाची काठी आमच्यावर लादलेल्या आहेत। हे फार अत्याचार आहे आमच्यावर। एक लिंकिंग युरिया आणि DAP हे ह्याच्यावर लिंकिंग दिलेली आहे एवढी मोठी। तर दुसरी सारथी ही शासनानं जी लागू केली आहे, 7 फोटर हे लावलेली आहे, ते ह्याच्यामुळं बेमुदत बंद आम्ही दुकानं सगळे बंद ठेवत आहोत। आजच्या तारखेपासून त्या वरिष्ठाचा जे निर्णय येईल तोपर्यंत आमचे हे बेमुदत बंद राहील। आमची निष्ठा हे बंद राहील। मी नागनाथ उत्तम बेटे, वडवळ कृषी दुकानदार। आमच्या संपाचे कारण की गव्हर्नमेंटने जी लावलेले जाचकाठी आहेत त्या अटीच्या विरोधात आम्ही सगळे महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने खतासोबत दुसरी लिंकिंग देणे, शेतकऱ्याला लिंकिंग न विक्री करू देणे आणि त्यांनी लिंकिंग खत आम्हाला दुकानदाराच्या माथ्यावर थापत आहे, त्याच्या विरोधात हा बंद चालू आहे। त्याच्यात तसेच शेतकऱ्याला डुप्लिकेट खते हे डायरेक्ट कंपनीवाले, फ्रॉड कंपनीवाले डायरेक्ट शेतकऱ्याला देत आहेत आणि ते दुकानदाराच्या माथ्यावर मारत आहेत। त्याच्याबद्दल हे बंद वापरत आहे। आणि दुसरं म्हणजे HBT बियाणे, हे बियाणे डुप्लिकेट बियाणे शेतकऱ्याला देऊन आमच्या दुकानदाराला केस करून त्याच्या दुकानदारावर फसवेगिरीचे केस लादत आहेत। त्याबद्दलही आम्ही सगळेजण बंद करत आहेत।